मंडळी राम राम, कशात मजेत का? शेजारचे बाबा म्हणत होते की सागर आपल्याला जालन्याला जायचं. म्हटलं का मग? ते बाबा म्हणले अरे माझ्या डोळ्या दाखवायचा आहे, डोळ्यानं जरा कमी दिसतंय. म्हटलं ठीक आहे ना, जाऊ ना. मग काय सोमवारचा दिवस आखला आम्ही आणि निघालो मग सकाळी 7 वाजताच जालना जायला. जालनाचा नजारा इतका भारी होता, जाताना मस्तपैकी पाऊसमय वातावरण झालं होतं आणि रोड पोटातलं पाणी आलं. 3 असा रोड बनवलाय. मग काय नाश्ता करायला गेले, तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा होता, तिथे व्हिडिओ घेतला आणि नंतर जालन्याच्या जवळच म्हणजे जवळ 10 किलोमीटर अंतर बाकी होतं. मग तिथे बसलो. बाबा म्हटलं बाबा थोडा आराम करून घ्या. मग रसच्याच दुकानावर थांबलो. भाऊ रस ते नवीनच पद्धत होती रस काढायची, आम्हाला जरा नवीनच वाटत होतं. म्हटलं बाबा आपण इथेच रस पिऊ. मग काय त्या बैलाचा सायाने तो भाऊ घाणाच फिरवत होता आणि मस्तपैकी 2 गल्लास रस काढले एकदम ताजे ताजे. बाबाला म्हटलं अजून घ्यायचा आहे का? बाबा नाही रे म्हणे भाऊ, पोट भरलं म्हणे एवढा गल्लास पिऊन सण. एकदम ताजा आणि गोड रस होता. मग म्हटलं बाबा म्हटलं अरे घ्या. नाही बाबा नाही म्हणत होता नको म्हणे भाऊ पोट भरलं. म्हटलं ठीक आहे. मग पुढे गेले. हा समृद्धी हायवे इतका मस्त आहे ना आणि एकदम सुपर फास्ट गाड्या जातात तिथे, 2 व्हीलरला अलाउड नाहीये. मग काय पोहोचलो ना आम्ही हॉस्पिटल जवळ. बाबाला म्हटलं हे पहा हे हॉस्पिटल आहे. ते बाबा म्हणे बाबा एवढं मोठं हॉस्पिटल. मग म्हटलं ठीक आहे ना, काय झालं आपल्याला, आपलं ट्रीटमेंट करायची मतलब ते मोठा असो की लहान असो. मग ठीक आहे. मग आम्ही मध्ये गेलो. मध्ये सुविधा इतकी भारी होती की काय सांगू तुम्हाला. सगळे आणि कॉलेज पण आहे बरं का इकडे, तर ते पुरे विद्यार्थी लोक आहे ना प्रॅक्टिससाठी ह्याच हॉस्पिटलमध्ये काम करतात. बाबाला नेलं बा हॉस्पिटलमध्ये. बाबाचा नंबर होता 144. बाबाला म्हटलं बसा तुम्ही, काही टेन्शन नको घ्या. मग मी त्या सरांना विचारायला गेलो की का हा नंबर कधी लागेल. ते सर बोलले अरे काही ताण नको घ्या आणि 1 तासात सगळे उताने पाडतील म्हणे डॉक्टर. म्हटलं ठीक आहे मग तुम्ही म्हणताय तर बसतोच. मग काय बसलो, लागला ना नंबर एकदारचा. बाबाला म्हटलं बाबा 144 नंबर होता आणि एवढे लोकांले तर फटाफट फेकले बा त्या डॉक्टर साहेबांना. बाबा म्हणे आपल्याला तर फेकणार नाही हो. म्हटलं एवढ्या दुरून आले काय फेकायसाठी आले का? बाबाला म्हटलं ठीक आहे चालेल. बाबा बी हसायला लागले ना भाऊ. बाबाला म्हटलं काही करू नका, आपल्या पहिले 1 नंबर आहे अजून, तो आल्यावर आपला नंबर लागेल. मग ठीक आहे. मग बाबा बसले थोडंफार. मग मस्तपैकी दाखवलं त्या मॅडमले. मॅडम म्हणे डोळ्याला जरा सूज आली आहे, रक्त पुरवठा कमी होतोय, गोळ्या वगैरे लिहून दिल्या, होऊन जाईन म्हणे क्लिअर. म्हटलं ठीक आहे मग वांधा नाही आम्हाला, हेच तर ऐकणं होतं, एवढ्या दुरून हे ऐकायला आलो होतो म्हटलं मॅडम आम्ही. मग बाबाला घेतलं गाडीवर बसवून. बाबाला म्हटलं चला आता घरी. बाबा म्हणे आपण जालना फिरून येऊ. अरे म्हटलं जाऊ द्या हो म्हणे. म्हटलं हे जालनापेक्षा आपलं जळगाव जिल्हा भारी आहे. खरं आहे की खोटं आहे कमेंट मध्ये सांगा. तर आजच्या पुरता एवढाच व्हिडिओ. जय श्रीराम.